प्रिय फादर गोन्सालो, फादर डॉन जॉन, फादर सॅनल, फादर बॅरिंग्टन, सर्व उपस्थित सिस्टर्स आणि चौक धर्मग्रामातील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणा सर्वांस कार्मेल माऊलीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फीस्ट ऑफ आवर लेडी ऑफ माउंट कार्मेल. परमेश्वराचा कृपा आशीर्वाद कार्मेल माऊलीच्या मध्यस्थीने तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मच्छीमारीच्या व्यवसायावर सदैव राहावा म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला शुभेच्छा आणि प्रार्थना सदिच्छा देत आहे. ख्रिस्ताडई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 12व्या-13व्या शतकामध्ये श्रद्धेविषयी गोंधळ निर्माण झाला होता आणि श्रद्धा वाचवण्यासाठी, विश्वास टिकवण्यासाठी लढाया सुरू होत्या. त्याला इंग्रजीमध्ये क्रुसेडर्स असं नाव देण्यात आलं होतं. तुमच्यापैकी जे लहान असतील, आता वयोवृद्ध झाले आहेत, ते कदाचित लहानपणी फादर सिस्टर्स तुमचे जे ग्रुप्स काढत होते मुलांचे किंवा मुलींचे, त्याला नाव देखील असेच क्रुसेडर म्हणून देत असतील. त्याची तुम्हाला कदाचित आठवण असेल. या क्रुसेडर्सद्वारे काय साध्य केलं जात होतं? खरी श्रद्धा काय आहे? विश्वास कसा टिकून ठेवायचा किंवा विश्वास राहण्यासाठी लढाई सुरू होती आणि वाईटावर विजय मिळवण्यासाठी आणि चांगल्याचं जणू काही वातावरण निर्माण करण्यासाठी ही क्रुसेडर्सची युद्ध लढाया सुरू होत्या. अशा या पार्श्वभूमीवर संत सायमन स्टॉक, ज्याच्याविषयी आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलं, त्याने कार्मेल पर्वतावर पवित्र मरीचा धावा केला आणि वाईटावर विजय मिळवण्यासाठी, विश्वास टिकून राहण्यासाठी, श्रद्धा बळकट होण्यासाठी, लोकांनी श्रद्धेकडे वळण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आणि पवित्र मरीने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांना एक भेट म्हणून तिने एक मॅन्टल म्हणजे खांद्यावर टाकण्याचं एक वस्त्र हे दिलं, ज्याला आपण आज बेंतीन म्हणून संबोधतो. आणि म्हणून गेली 700-800 वर्षापासून बेंतीन जे आपण वापरतो ही संरक्षणाचं चिन्ह बनलं आहे. आणि पवित्र मरिया कार्मेल माऊली कार्मेल पर्वतावर तिने दर्शन दिलं आणि ही बेंतीन बहाल केली, म्हणून तिला बेंतिनीची माता म्हणून आपण संबोधत आहोत. हेतू हा की पवित्र मरियेकडे जेव्हा आपण विश्वासाने मध्यस्थी करतो तेव्हा पवित्र मरिया आपलं घराणं स्वीकारते आणि पवित्र मरिया आपल्या संरक्षणासाठी, आपल्या मदतीसाठी, आपल्या सहाय्यासाठी धावून येते आणि वाईटावर विजय मिळवण्यासाठी आणि वाईटाचा नाश करून सत्याचा विजय करण्यासाठी पवित्र मरिया आपल्याला मदत करते. हेच याद्वारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण त्याच परिस्थितीमध्ये जीवन जगत आहोत. आज आपण खूप प्रगती केलेली आहे. अनेक प्रकारची यंत्रणा आपण शोधून काढलेली आहेत आणि या यंत्रणाचा जितका फायदा आहे तितकंच या यंत्रणापासून आपल्याला आणि आपल्या मुलांना धोके आहेत. आज आपण आपली पिढी बघितली तर आपल्याला दिसून येतं की आपल्या पिढीमध्ये वाईट प्रवृत्त्या वाढत चाललेल्या आहेत. चांगुलपणापासून ते दुरावत आहेत. या प्रसारमाध्यमाच्या किंवा या मोबाईलच्या संस्कृतीमध्ये आपली मुलं, आपले तरुण, आपले कुटुंब हे श्रद्धेपासून दूर जात चाललेले आहेत आणि श्रद्धा जणू काही नाहीशी होत चाललेली आहे. अशा पार्श्वभूमीवर बेंतीन माऊली आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देत आहे
की आपल्याला संरक्षणाची गरज आहे. कार्मेल माऊली आपल्याला आठवण करून देत आहे की आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. आपल्याला विश्वास टिकून ठेवण्यासाठी लढाई करण्याची गरज आहे आणि हा विश्वास टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्यासाठी कार्मेल डोंगर हे आपल्या सर्वांसाठी एक सुंदर असं आदर्श आहे. या कार्मेल डोंगरावर आपण काय शिकतो? या कार्मेल डोंगरावर जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की या कार्मेल पर्वतावर एलिया संदेष्टाने जे परमेश्वरावर विश्वास ठेवत नव्हते, असे जे अविश्वासू लोक होती, त्यांच्या देवांचा जणू काही लढाई देऊन त्यांना नाहीसं केलं. या कार्मेल पर्वतावर एलिया संदेष्टाने खऱ्या परमेश्वराचा धावा केला आणि 450 हे जे इतर दैवत होते त्या इतर दैवतांचा नाश केला आणि त्याद्वारे आपण खऱ्या परमेश्वराची कशी भक्ती केली पाहिजे, खऱ्या परमेश्वराचा कसा धावा केला पाहिजे आणि खऱ्या परमेश्वराकडे आपण कसे वळले पाहिजेत याविषयी त्यांनी यहुदी लोकांना शिकवण दिली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण अंतर्मुख होऊन चिंतन केलं पाहिजे. आपण विचार केला पाहिजे की आपण खऱ्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो का? खऱ्या परमेश्वराचा आपण धावा करतो का? की आपण देखील अशा इतर परमेश्वराकडे आज धाव घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पाहतो की बऱ्याचशा वेळेला आपण आपल्या धर्मग्रामामध्ये, आपल्या चर्चमध्ये आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्याऐवजी आपण इतरेतर प्रार्थना करण्यासाठी धाव घेत असतो. आपला परमेश्वर हा शक्तिशाली नाही का? आपला परमेश्वर हा खरा परमेश्वर नाही का? इथे आपल्याला परमेश्वराचं दर्शन घडू शकत नाही का? या चर्चमध्ये परमेश्वर उपस्थित नाही का? हा जो विधी आपण साजरा करतो तिथे आपल्याला परमेश्वर भेटत नाही का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर श्रद्धेने आलो, आपण जर विश्वासाने आलो, जर आपण अंतःकरणापासून परमेश्वराचा धावा केला, पापापासून आपण दूर राहिलो, तर निश्चितच परमेश्वराचं खऱ्या देवाचं दर्शन आपल्याला इथेही घडू शकते आणि अनेकांना ते घडलेलं आहे आणि अनेक त्याची साक्ष देत आहेत. आणि म्हणून कार्मेल पर्वत आपल्याला हा संदेश देत आहे की आपण जिथे आहोत तिथे आपण परमेश्वराचा धावा केला पाहिजे. शुद्ध अंतःकरणापासून आपण परमेश्वराचा धावा केला पाहिजे. खऱ्या हृदयापासून आणि स्वच्छ हृदयापासून, पवित्र हृदयापासून आपण परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराला जर आपण शरण आलो तर परमेश्वर आपल्याला पावत असतो, परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडत असतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट आपल्याला कार्मेल पर्वत शिकवत आहे. या कार्मेल पर्वतावर एलिया संदेष्टाने प्रार्थना केली. एक वेळा नाही, 2 वेळा नाही, तर आपल्याला बायबल शिकवते त्याने 7 वेळा प्रार्थना केली. आणि त्याने 7 वेळा प्रार्थना केल्यानंतर परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि 3.5 वर्ष जो दुष्काळ पडला होता तो दुष्काळ नाहीसा झाला आणि तिथे एक ढग आलं आणि त्या ढगामधून तिथे पाणी आलं आणि त्याद्वारे त्या दुष्काळावर मात झाली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया आपल्याला शिकवत आहे की मी जगाला ख्रिस्त दिला आहे, मी जगाला जिवंत पाण्याचा झरा दिला आहे. त्या जिवंत पाण्याच्या झऱ्याकडे तुम्ही आलात तर निश्चितच हा जिवंत पाण्याचा झरा तुमच्या जीवनातील सगळे दुष्काळ नाहीसे केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ख्रिस्ताकडे वळलात, ख्रिस्ताची शिकवण अंगीकारली, ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनाची जडणघडण केली तर निश्चितच जीवनाचा पाणी, जिवंत पाण्याचा झरा आपला सगळा दुष्काळ दूर करू शकतो.
होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज अनेक प्रकारचे दुष्काळ आपण अनुभवत आहोत. तुम्ही जेव्हा मच्छीमारीला जाता तेव्हा तुमची नाव रिकामी येते, तुम्हाला मच्छीची दुष्काळ अनुभवायला लागतं. त्याचप्रमाणे आपले जे तरुण आहेत ते कामधंद्याच्या नोकरीच्या शोधात जातात तेव्हा त्यांना देखील नोकरी मिळत नाही, नोकरीचं दुष्काळ हे अनुभवत आहेत. आज अनेक कुटुंबामध्ये आपण पाहतो की श्रद्धेचा दुष्काळ आहे. आज अनेक लोकांमध्ये आपण भांडणं पाहतो, आज संघर्ष पाहतो, एकमेकाबरोबर अबोला पाहतो, एकमेकाबरोबर आपण बोलत नाहीत, कारण प्रेमाचा दुष्काळ आहे, मायेचा दुष्काळ आज वाढलेला आहे. अशा या दुष्काळावर मात करण्यासाठी कार्मेल पर्वत आपल्याला शिकवत आहे की आपण एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तर 7 वेळा म्हणजेच 7च्या 70 वेळा आपण सतत नेहमी प्रार्थना करीत राहिली पाहिजे. आणि या प्रार्थनेच्या साहाय्याने आपण परमेश्वराचं आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो. आणि परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा आहे, तो जिवंत पाण्याचा झरा आपल्या जीवनातील सगळे दुष्काळ दूर करून आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती निर्माण करण्यासाठी हा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मरियेचा पुत्र हा सामर्थ्यशाली आहे. यावर आपण विचार केला पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण जेव्हा प्रार्थनेचा विचार करतो तेव्हा आपण कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे याविषयी देखील ख्रिस्त सभा आपल्याला शिकवत आहे. आणि ती म्हणजे आपण आपली जी कौटुंबिक प्रार्थना आहे, कुटुंबामध्ये जी रोजरीची प्रार्थना आहे, जपमाळीची प्रार्थना आहे, त्या जपमाळीच्या प्रार्थनेला आपण आपल्या कुटुंबामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. पवित्र मरियेची जी सगळी दर्शनं आपण बघितली, मग ती फातिमा गावी असो, मग ती लूड्स गावी असो, ती वेलंकनीला असो, कुठेही पवित्र मरियेने जेव्हा जेव्हा दर्शनं दिली आहेत तेव्हा पवित्र मरियेने आपल्याला आठवण करून दिली आहे की आपण कुटुंबामध्ये रोजरीची प्रार्थना केली पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज आपल्या कुटुंबामध्ये रोजरीच्या प्रार्थनेचा दुष्काळ पडला आहे का? रोजरीची प्रार्थना करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही का? रोजरीची प्रार्थना करण्यासाठी आपण उत्सुक नाहीत का? रोजरीची प्रार्थना करण्यासाठी आपण एकत्र येत नाहीत का? आज कार्मेल माऊली आपल्याला आठवण करून देत आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये एकत्र या, प्रार्थना करा. आणि या प्रार्थनेच्या साहाय्याने कुटुंबामध्ये जे दुष्काळ आहे ते दूर करण्यासाठी पवित्र मरियेचा सातत्याने नेहमी धावा करीत राहा. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, दुसऱ्या प्रकारचा प्रार्थना म्हणजे आपण कॅरिझमॅटिक प्रार्थना करतो. आपल्या पॅरिशमध्ये देखील ही कॅरिझमॅटिक प्रार्थना दर आठवड्याला होत असते. आपण सगळ्या ठिकाणी प्रार्थनेला जातो, परंतु आपल्या पॅरिशमध्ये प्रार्थनेला यायला आपल्याला आवडत नाही, की आपल्याला वेळ मिळत नाही, किंवा आपल्याला वाटतं इथे प्रार्थना चांगली होत नाही. का तसं आपल्याला वाटत असतं? इथे प्रार्थनेसाठी आपण येतो का? इथे प्रार्थनेमध्ये आपण सहभागी होतो का? इथे प्रार्थनेमध्ये आपण आपलं सर्वस्व अर्पण करतो का? आपण विश्वासाने आणि श्रद्धेने सातत्याने आणि नेहमी येथे प्रार्थना करण्यासाठी येतो का? माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्त सभा आपल्याला शिकवत आहे की आपल्या पॅरिशमध्ये आपण एकत्रपणे प्रार्थना केली पाहिजे. आणि पॅरिशमध्ये जेव्हा एकत्रपणे आपण सातत्याने नेहमी दर आठवड्याला प्रार्थना करण्यासाठी येत असतो तेव्हा निश्चितच आपल्या प्रार्थनेच्या साहाय्याने परमेश्वर आपल्या जीवनातील सर्व दुष्काळ दूर करून आपल्या जीवनामध्ये जिवंत पाण्याचा झरा निर्माण करू शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्त सभा आपल्याला पुढे शिकवते की खरी प्रार्थना म्हणजे पवित्र मिस्सा. ही जी पवित्र मिस्सा आपण साजरा करतो ही या प्रार्थनेचं उच्चांक आहे. मात्र या पवित्र मिस्सामध्ये आपण कशा प्रकारे सहभागी होतो? आपण संपूर्णरित्या या पवित्र मिसामध्ये सहभागी होतो की आपण बघ्याची भूमिका घेतो? आपण मिसाला एक कर्मकांड म्हणून, एक निमित्त म्हणून
यायचं म्हणून किंवा लोकांनी पाहावं म्हणून या मिसामध्ये येत असतो की आपण पूर्वतयारी करून देवाचा शब्द काय आहे त्याचं वाचन करून आणि या देवाच्या शब्दावर चिंतन करून आपण अगदी उत्सुकतेने परमेश्वराला भेटण्यासाठी परमेश्वराला अनुभव घेण्यासाठी अगदी आनंदाने या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होतो का? जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये या पवित्र मिसाला केंद्रस्थानी करतो आणि चांगली तयारी करून या पवित्र मिसामध्ये सहभागी होतो तेव्हा निश्चितच परमेश्वर आपल्याला भेटत असतो आणि त्या परमेश्वराच्या अनुभवांतून आपल्या जीवनामध्ये सगळे दुष्काळ दूर होऊन आपल्या जीवनामध्ये जिवंत पाण्याचा झरा प्रभू येशू ख्रिस्त हा कार्य करू लागतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या कार्मेल पर्वतावर तिसरी एक गोष्ट घडली जी एलिया संदेष्टाच्या बाबतीमध्ये फार प्रभावी ठरली. एलिया संदेष्टा परमेश्वराला सांगत होता, मला तू दर्शन दे, तू कोण आहे, तू कुठचा आहे, तू कसा आहे ह्याचा मला अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून एलिया संदेष्टा परमेश्वराबरोबर भांडत होता आणि परमेश्वराबरोबर झगडा करत होता. त्याचं दर्शन त्याला लाभावं म्हणून तो प्रयत्न करत होता, वाट पाहत होता. तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं की तू जाऊन या कार्मेल डोंगरावर बस, मी तुला तिथे दर्शन देईल. आणि परमेश्वराने एलिया संदेष्टाला कशा प्रकारे दर्शन दिलं? त्यावेळेला तिथे भूकंप झाला, संपूर्ण डोंगर हलायला लागलं, सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी धावपळ होऊ लागली. हे एलिया संदेष्टाने उघड्या डोळ्याने पाहिलं. एलिया संदेष्टाला वाटलं की या सामर्थ्यामध्ये या शक्तीमध्ये परमेश्वर आता मला त्याचं दर्शन देईल. परंतु काय झालं? त्या शक्तीमध्ये त्या सामर्थ्यामध्ये परमेश्वर नव्हता. त्यानंतर तिथे अग्नी झालं, फार मोठा अग्नी झाला, त्या अग्नीद्वारे सगळं भस्म झालं. एलियाला वाटलं होतं की या अग्नीमध्ये या एवढ्या मोठ्या भयानक आगीमध्ये परमेश्वर उपस्थित असेल, परंतु त्या अग्नीमध्ये देखील परमेश्वर नव्हता. आणि मग तिथे एक शांत अशी वाणी झाली, एक मंद असं झुळूक आलं. जसा फॅनचा वारा आपल्या शरीराला लागतो तशा प्रकारे एक शांत अशा वातावरणामध्ये परमेश्वराची वाणी एलियाला ऐकायला आली. परमेश्वर त्याला प्रकट झाला, परमेश्वराचं त्याला दर्शन घडलं आणि एलियाने आपलं तोंड झाकलं आणि परमेश्वराला नमन केलं. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर कुठे आहे? परमेश्वर मला दर्शन कसा देईल? परमेश्वर कसा माझ्यापर्यंत पोहोचेल? मी परमेश्वरापर्यंत कसा जाईन? असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं. आपण परमेश्वराची योग्य ठिकाणी जणू काही प्रतीक्षा करतो का? योग्य ठिकाणी परमेश्वराला आपण शोधतो का? की आपल्याला वाटतं परमेश्वर एकदम काहीतरी भयानक असं करणार आहे, आपल्याला वाटतं की परमेश्वर अद्भुत असं काहीतरी करणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 25 मध्ये ओवी 31 पासून प्रभू येशू ख्रिस्त अगदी स्पष्ट आपल्याला सांगतो, जे गरीब आहेत, जे आजारी आहेत, जे खाटेला खिळलेले आहेत, जे उपेक्षित आहेत, जे कनिष्ठ आहेत, मी त्यांच्यामध्ये आहे. जे रंजले गांजले आहेत त्यांच्यामध्ये मी वास करीत असतो. आपण परमेश्वराचा अशा लोकांमध्ये शोध घेतो का? अशा लोकांमध्ये परमेश्वराला पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत का? अशा लोकांबरोबर आपण नाते जोडून, अशा लोकांची सेवा करून, अशा लोकांच्या मदतीस आपण धावून परमेश्वराचा अनुभव घेतो का? की परमेश्वर कोणीतरी मोठा आहे, परमेश्वर कोणीतरी पराक्रम करून येणार आहे आणि त्या परमेश्वराची आपण वाट पाहत असतो आणि आपल्याला परमेश्वराचं दर्शन घडत नाही, आपण प्रतीक्षा करतच राहत असतो. आज कार्मेल पर्वत आपल्याला शिकवत आहे की परमेश्वर आपल्या आजूबाजूला आहे,
परमेश्वर गोर गरिबामध्ये आहे, परमेश्वर आजारामध्ये आहे, परमेश्वर वृद्धामध्ये आहे, परमेश्वर खाटेला खिळलेल्या लोकांमध्ये आहे. त्यांच्याकडे धाव घ्या. निश्चितच परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडल्याशिवाय राहणार नाही. आज कुटुंबामध्ये जो मायेचा दुष्काळ आहे, जो प्रेमाचा दुष्काळ आहे, त्यावर मात करण्यासाठी एलिया संदेष्टा आपल्याला आठवण करून देत आहे की परमेश्वर अशा रंजल्या गंजल्यामध्ये आहे. त्या परमेश्वराला भेटण्यासाठी उत्सुक असा. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज कार्मेल माऊलीचा सण साजरा करीत असताना कार्मेल माऊली तुम्हाला आणि मला, आपल्या प्रत्येकाला आठवण करून देत आहे की हा विश्वासाचा लढा जो आहे, हा श्रद्धेचं युद्ध जे आहे ते आज देखील सुरू आहे. आणि आपल्या सर्वांना या वाईटावर मात करायची आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना संरक्षणाची गरज आहे. आणि म्हणून आपण ही श्रद्धेची बेनतीन स्वीकारली पाहिजे. जेव्हा आपण ही श्रद्धेची बेनतीन स्वीकारतो तेव्हा आपण खऱ्या परमेश्वराचा धावा करतो. खरा परमेश्वर जो आहे, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक्यामध्ये आपण श्रद्धा ठेवतो. त्या परमेश्वराचा आपण धावा करतो. आणि त्या परमेश्वराची जी शिकवण आहे, म्हणजेच तो जो जिवंत पाण्याचा झरा आहे, त्या जिवंत पाण्याच्या झऱ्याकडे आपण येतो आणि प्रार्थना करून, योग्य अशी प्रार्थना करून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला संरक्षणासाठी एक कवच तयार करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर जो आपल्या बरोबर आहे, त्या परमेश्वराचा अनुभव घेऊन आपण जेव्हा परमेश्वराची सेवा करण्यासाठी पुढे येतो तेव्हा निश्चितच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. आज कार्मेल माऊलीचा सण साजरा करीत असताना खऱ्या परमेश्वराची आपल्याला सेवा करता यावी, खऱ्या परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे आणि परमेश्वराने आपल्या जीवनातील सर्व दुष्काळ दूर करून विश्वासाचं जीवन जगण्यासाठी आपल्याला कृपा आणि शक्ती द्यावी, म्हणून विशेष प्रार्थना करूया.